नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम जी व्हिडिओची माहिती आहे ती मिळेल. मित्रांनो, आपण बघू शकता की बंगालच्या आणि अंदमान निकोबारकडून जे आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत, म्हणजेच मान्सून पूर्व जे पाऊस पडत होता आणि त्यातच जे मान्सूनचं आगमन झालेलं आहे, खूप आनंदाची बातमी आहे. परंतु आपण बघू शकता की जे बंगालच्या महासागरालगतील क्षेत्रातून जे ढगांचे आपल्याला जे येण्याचे जे दिसत आहेत मार्ग, तो ओडिसालगतील आणि तसंच महाराष्ट्राच्या किनारपट्टीतून आपल्याला येताना दिसत आहे. तर हे जे सर्कल जे आहे पावसाचं, जे खूपच आनंददायी आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये जे पावसाचं जे आगमन आहे ते होऊ शकतं, असं हवामान विभागाने अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे. परंतु आपण बघू शकता की आज महाराष्ट्र राज्यात आणि राज्यालगतील काही शेजारील राज्यांमध्ये सुद्धा पावसाचा जो अंदाज आहे तो हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याला पाहायला मिळतं. आपण सॅटेलाईटद्वारे जो व्हिडिओ आहे तो बनवत आहोत. तर आपण महाराष्ट्रामध्ये पावसाची काय स्थिती आहे ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील जसं की कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरचा जर भाग बघितला आपण, तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सातारा, अकलूज, दौंड आणि पुणे आणि काही बार्शीचा भाग ह्याच्यामध्ये आहे. तर ह्या भागांमध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडू शकतो, कारण अंदाज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानुसार पुणे, दौंड, अकलूज आणि बार्शी, काही साताऱ्याचा भाग, तर ह्या भागामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, हे स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागामध्ये पाऊस जो आहे तो सायंकाळपर्यंत, म्हणजेच सद्यस्थिती जी दिसत आहे ते आपल्याला चालू आहे पाऊस. परंतु आणखी त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो आणि राहिलेला भागसुद्धा हा पाऊस जो आहे तो कव्हर करू शकतो. जसं की रत्नागिरी असेल, दापोली असेल, ह्यालगतील जे शहरं आहेत, गावं आहेत, तर त्या भागांमध्ये सुद्धा वातावरणात बदल होऊन पाऊस हा जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, आपण जामखेड असेल, अहिल्यानगर असेल, जुन्नर, चिकण, पुण्यालगतील लोणावळा, हा जो काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पावसाचा जो सर्कल आहे तो तयार झालेला आहे आणि तिथे पाऊस जो आहे तो पडत आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा आज सायंकाळपर्यंत, म्हणजेच 10 वाजेपर्यंत, 9 ते 10 ह्या अंदाजामध्ये पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर आपण अकोला असेल, घोटी असेल, श्रीरामपूर असेल, ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस जे आहे तो चांगल्या स्वरूपाचा, म्हणजेच काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर अकोला, जो जुन्नर अकोलाचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाऊस जे आहे ते चांगला पडू शकतो. तर आपण छत्रपती संभाजीनगर आणि जालनाचा जो काही भाग आहे, तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो काही माजलगावचा परिसर आहे, जिंतूर वगैरे, ह्या जो भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या हलक्या सरी, तर काही ठिकाणी मुसळधार जो पाऊस आहे तो होऊ शकतो. तर आपण बघू शकता की यवतमाळ जर असेल, चंद्रपूर असेल आणि काही वाशिम, अकोला, अमरावतीचा जो भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर नागपूरलगतील जो काही भाग आहे, त्या भागामध्ये आपण बघू शकता की नागपूर आणि गोंदियाचा जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये हवामानाचे जे वातावरण आहे ते बदलू शकतं आणि पुन्हा एकदा भाग बदलत पाऊस जो आहे तो महाराष्ट्र राज्यात सुरू झालेला आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये सुद्धा तो पाऊस जो आहे तो सक्रिय होऊन चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची ओल जी आहे ते कमीत कमी 6 इंच
एवढ्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यानुसार पुढील हवामानाचा जो अंदाज आहे त्यानुसार पेरणी जी आहे ती करणं गरजेचं आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांचं हे नवीन यूट्यूब चॅनल आहे, त्यासाठी सपोर्टची गरज आहे. आपले व्हिडिओ शेअर करत जावा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही जी माहिती आहे ते मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो.